नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. काही दिवसांपूर्वी मी एक बातमी वाचली. कर्नाटक सरकार 2026 मध्ये बँगलोरच्या पिंक लाईन मेट्रोवरील शिवाजीनगर स्टेशनचं नाव सेंट मॅरी ठेवण्याचा प्रस्ताव मांडत आहे. आणि अर्थातच हे ऐकल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद पुन्हा पेटला. राजकारणी उतरले. राजकारण्यांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू केले. सोशल मीडियावरती ट्रेंड सुरू झाले. महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज वर्सेस कर्नाटक पुन्हा एकदा. पण ही पहिली वेळ नाही. मागच्या काही वर्षात आपण हे वारंवार पाहतोय. कुठे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकली जाते, कुठे शिवजयंतीची मिरवणूक थांबवली जाते, कुठे पाठ्यपुस्तकातील धडा वादात येतो, तर कुठे बेळगाव येथे सीमावाद पेटतो. आणि प्रत्येक वेळी हेडलाईन असते महाराजांचा अपमान. कर्नाटक पब्लिक शिवाजी महाराजांचा द्वेष करतं. कन्नडिगास डोंट एक्सेप्ट आर हिस्ट्री. आणि इथेच एक प्रश्न उभा राहतो, कर्नाटकातील लोक शिवाजी महाराजांचा खरंच द्वेष करतात का? त्यांना खरंच हिस्ट्री माहिती आहे का? चला आपल्या डेली लाईफ मधून जरासा पॉज घेऊया आणि जरा इतिहासाकडे नजर टाकूया. 17व्या शतकात म्हणजेच महाराजांच्या काळात महाराष्ट्र असा एकसंघ राज्य नव्हतं. भाषेवर आधारित सीमा नव्हत्या. तर दख्खन आणि दक्षिण भारत हा वेगवेगळ्या सत्तांचा तुकड्यांत विभागलेला प्रदेश होता. साधारण 1670च्या आसपास या भागात 3 मोठ्या सत्तांचा प्रभाव होता. एक, मुघल साम्राज्य. हे उत्तरेत आणि दख्खनच्या सीमांपर्यंत विस्तारित होतं आणि औरंगजेब हा दख्खनकडे लक्ष केंद्रित करत होता. 2, बिजापूरची आदिलशाही म्हणजेच आजचा उत्तर व मध्य कर्नाटक. आणि 3, गोलकोंड्याची कुतुबशाही म्हणजेच आजचा हैदराबाद तेलंगणाचा भाग, ज्यांच्याकडे मोठं आर्थिक बळ होतं. आणि त्यांच्यामध्ये उगवलेलं स्वराज्य. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्वराज्य विस्तारलेलं होतं. पण एकीकडे मुघल, दुसरीकडे सिद्धी, तर पलीकडे पोर्तुगीज यांचा दबाव कायम असायचा. 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी एक दीर्घ आणि दूरदृष्टीची मोहीम आखली, दक्षिण दिग्विजय मोहीम. या मागची कारण स्पष्ट होती. एकतर उत्तरेत मुघलांचा धोका वाढत होता, त्यामुळे स्वराज्याची मुळे दक्षिणेत खोलवर रुजवायची होती. त्यात कर्नाटकात आदिलशाहीचे पठाणी सरदार रयतेला हैराण करत होते. त्याचप्रमाणे या मोहिमे मागचं अजून एक महत्वाचं कारण व्यंकोजी राजेंना स्वराज्यात सामील करायचं होतं. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते. तमिळनाडूमध्ये तंजावर येथे यांनी राज्य स्थापन केले. शहाजी महाराजांची जहागीर म्हणजेच बंगळूर परिसर हा व्यंकोजी राजांकडे होता. त्यात वाटा मिळवणं आणि त्यांना स्वराज्यात सामील करणं गरजेचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम ही केवळ लष्करी मोहीम नसून ही त्यांच्या दूरदृष्टीचा आणि धोरणीपणाचा एक उत्कृष्ट नमुना होता. उत्तरेकडून होणाऱ्या मुघल आक्रमणांपासून स्वराज्याचं रक्षण करणं, स्थानिक प्रजेला परकीय जुलमी राजवटीतून मुक्त करणे आणि दक्षिणेमध्ये स्थैर्य प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. जरा या दक्षिण दिग्विजय मोहिमेवर स्टेप बाय स्टेप नजर टाकूया. 6 ऑक्टोबर 1676 महाराजांनी 25,000 सैन्यासह रायगडावरून मोहिमेचे प्रस्थान केले. हिंदवी स्वराज्य दक्षिण समुद्रापर्यंत नेण्याचा त्यांचा संकल्प होता. जानेवारी 1677 गोवळकोंड्यात प्रवेश. कुतुबशहाकडून 10 लाख होन आणि हत्तींची भेट देऊन संरक्षणात्मक युती केली. फेब्रुवारी मार्च 1677 बेल्लारी आणि तुंगभद्रा नदीचा परिसर जिंकला. दुष्काळ निवारणासाठी कोठारे आणि मंदिरांचा जीर्णोद्धार करून कन्नड गावांना मदत. एप्रिल 1677 वडिलांची वारसाभूमी असलेले बंगळूर, कोलार आणि होसूर ताब्यात घेतले. मे 1677 अभेद्य जिंजीच्या किल्ल्याचा वेढा घालून तो जिंकला. व्यंकोजी राजांची भेट घेऊन वारसा हक्काचा वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर 1677 घाट ओलांडून उत्तरेकडे परतीचा प्रवास होता. मोहिमेच्या यशामुळे 120 किल्ले स्वराज्याला जोडले गेले आणि दक्षिण भारत सुजलाम सुफलाम झाला. महाराजांची ही मोहीम केवळ भूभाग जिंकण्यासाठी नव्हती, तर प्रजेच्या उद्धारासाठी होती. त्यांनी आदिलशाहीच्या भ्रष्ट कारभाराला लगाम घातला, मंदिरांचे संरक्षण केले, प्रजेच्या अधिकारांची जपणूक केली. बेळगाव पासून बेल्लारी पर्यंत त्यांनी एक समृद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले, ज्यामुळे भविष्यात मुघल आक्रमणांना तोंड देणे सोपे झाले. ही मोहीम दख्खन मधील प्रादेशिक सुसंवादाचे एक प्रतीक ठरले.
महाराज जिथे जिंकले तिथे कर कमी झाले, व्यापार सुरक्षित झाला, मंदिरांचे संरक्षण झालं, स्थानिक लोकांना त्रास देण्यास सक्त मनाई होती. किल्ले जिंकून डागडुजी झाली, प्रशासन उभं केलं, किल्लेदार नेमले. ही लूट असूच शकत नाही, हा राज्य कारभार आहे. आणि एक गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे, संभाजी राजांच्या मृत्यूनंतर जेव्हा औरंगजेब स्वराज्यावर तुटून पडला, तेव्हा राजाराम महाराज रायगड सोडून जिंजीला गेले. तो जिंजी किल्ला जो शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेत जिंकला होता. याचाच अर्थ स्वराज्य वाचलं, कारण कर्नाटक मोहीम झाली होती. याच मोहिमेतील एक खास गोष्ट इथे मेन्शन करावी लागेल, ज्यावरून महाराजांचं स्त्री दाक्षिण्य लक्षात येतं. दिग्विजय मोहिमेदरम्यान धारवाड जवळ बेलवडी यादवाडी येथे राणी मल्लाबाई देसाई यांनी 27 दिवस मराठ्यांशी लढा दिला. पण अखेरीस राणी मल्लाबाई यांचा पराभव झाला. पण पराभवानंतर शिवाजी महाराज नव्हते, ते अन्यायाच्या विरोधात होते. शेवटी एकच गोष्ट स्पष्ट होते, छत्रपती शिवाजी महाराज इन्व्हेडर होते. ही फक्त राजकारण्यांची आणि लोकल ग्रुप्सची कथा आहे. हा इतिहास नाही, ही काळानुसार वाकवलेली मांडणी आहे. सीमावादांसारख्या प्रश्नांमधून राजकीय सोयीसाठी, काही प्रादेशिक संघटनांच्या अजेंड्यासाठी आणि सोशल मीडियावरती पसरणाऱ्या अर्धसत्यांमधून ही प्रतिमा हळूहळू तयार झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेकडे गेले, पण कोणाची ओळख मिटवण्यासाठी नाही, तर स्वराज्य सुरक्षित करण्यासाठी, वडिलांची योग्य जहागीर परत मिळवायला, अन्यायी कारभार संपवायला आणि अशा व्यवस्था उभ्या करायला, जिथे कर हलका होता पण व्यापार सुरक्षित होता, किल्ले मजबूत होते आणि देवस्थानांचं संरक्षण केलं जात होतं. याचा फायदा फक्त मराठ्यांनाच नाही, तर संपूर्ण दक्षिण आणि कन्नड प्रदेशालाही झाला. हा व्हिडिओ जर थोडा तरी गोंधळ दूर करू शकला असेल तर तो पुढे पाठवा. आणि इतिहास रागातून नाही तर संदर्भातून जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भूतकाळ आपल्याला तोडत नाही, गैरसमज तोडतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.